वानखेडे हा शब्द ऐकला तरी सुपरस्टार शाहरुख खान कदाचित डोक्याला हात लावत असेल। वानखेडे स्टेडियमवर झालेला वाद असो की समीर वानखेडे किंग खान शाहरुखचा पिच्छा काही सोडत नाहीये। आता नवा वाद सुरू झालाय तो समीर वानखेडे यांनी कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेमुळे। नेमकं काय घडलं पाहूयात हा विशेष रिपोर्ट। शाहरुखच्या डोक्याला वानखेडेचा ताप, किंग खानच्या राशीला पुन्हा समीर वानखेडे। आर्यन खानच्या वेबसिरीज विरोधात वानखेडे कोर्टात। बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आजवर अनेक वादग्रस्त प्रसंगांना तोंड दिलं। सलमान खान सोबत झालेलं भांडण असो की त्याच्यावर काही वक्तव्यावरून झालेला गदारोळ, पण या सगळ्यामध्येही वानखेडे हे आडनाव त्याच्या मानगुटीवर असं बसलंय की ते किंग खानचा पिच्छा सोडत। आधी वानखेडे स्टेडियमवर IPL वादामुळे शाहरुखची एंट्री बंद झाली। आता समीर वानखेडे शाहरुखच्या कनपटीला बसलाय। वानखेडे आणि शाहरुख मध्ये नक्की काय वाकडा आहे ते समजून घेऊया। शाहरुखचा मुलगा आर्यन खाननं बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीज मधून दिग्दर्शक म्हणून मनोरंजन क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलंय। या सिरीज मध्ये ड्रग्ज विरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांची व्यक्तिरेखा हुबेहूब समीर वानखेडेंसारखी दाखवण्यात आली। त्यावरून सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले। ही आपली बदनामी आहे असा दावा करत समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली। शाहरुख खानच्या रेड चिली प्रोडक्शन हाऊसवर वानखेडेंनी 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केलाय। समीर वानखेडे हे याआधी NCB म्हणजेच अंमली पदार्थ नियंत्रण पथकाचे प्रमुख होते। 2021 मध्ये त्यांनी कॉर्डेलिया क्रूजवर छापा टाकला तेव्हा शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती। जवळपास महिनाभर आर्यन खान तुरुंगात होता, त्यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती। शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील हा पंगा आता वेब सिरीज मधील भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेपर्यंत येऊन ठेपलाय। हे प्रकरण कोर्टात गेल्यावर काय घडलं ते जाणून घेऊया। बॅड्स ऑफ बॉलिवूड या सिरीज मध्ये मानहानी झाल्याचा दावा समीर वानखेडेंनी दिल्ली हायकोर्टात केलाय। या सिरीजवर बंदी घालावी, आक्षेपार्ह दृश्य वगळावीत आणि 2 कोटींची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली। मात्र दिल्ली हायकोर्टानं वानखेडे यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय। हे प्रकरण मुंबईतील असताना तुम्ही दिल्लीत ही याचिका का केली असा प्रश्न कोर्टानं विचारलाय। सुधारणा करून नवी याचिका पुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिल्ली हायकोर्टानं दिले। आता समीर वानखेडेंचं पुढचं पाऊल काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या निमित्तानं वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातलं विळ्या भोपळ्याचं नातं पुन्हा चर्चेत आलंय। 2012च्या IPL सामन्यापासून वानखेडे हे आडनाव शाहरुखच्या पाठी राहू केतू सारखं लागलंय। 16 मे 2012 रोजी IPL सामन्यानंतर शाहरुख मुलांसोबत मैदानात उतरला तेव्हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांसोबत त्याचा वाद झाला। सुरक्षा रक्षकांनी गैरवर्तन केलं असा शाहरुखचा आरोप होता, तर शाहरुख नशेत होता, तो सुरक्षा रक्षकांशी चुकीचं वागला असं MCAचं म्हणणं होतं। या वादानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशननं शाहरुखला 5 वर्षे वानखेडेवर प्रवेश बंदी केली। वानखेडे स्टेडियम पासून ते समीर वानखेडेंसोबत झालेल्या वादापर्यंत वानखेडे नावाचा शुक्ल कार्ड शाहरुखच्या पाठीशी लागलाय। शाहरुख आता माय नेम इज खान म्हणत वानखेडेशी पंगा घेणार की दिलवालिया बनून मॅटर मिटवणार हे येणारा काळच सांगेल। निलेश बने, पुढारी न्यूज।